जय गणेश। यंदाच्या वर्षी दगडूशेठ हलवाई मंडळाने जो 10 दिवसाचा उत्सव सजावटीचा देखावा साकारला होता हिमाचल प्रदेश मधील जटोली शिव मंदिराचा, त्या संकल्पनेला अनुसरून आपण विसर्जन मिरवणुकीचा देखील रथ साकारलेला आहे। रथाचं नाव श्री उबांग मलज रथ, म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणारी जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला जो सांगितला गेलेला बाप्पाचा जन्म आहे तो म्हणजे पार्वतीच्या मळापासून तयार झालेल्या गणपतीची जी कथा आपण ऐकली त्या रथाचं नाव देण्याची संकल्पना यामध्ये पुढे आली। आणि रथाचं संपूर्ण रचना जी करण्यात आली आहे ती भगवान शंकरा आणि गंगेचा जो संवाद झाला होता, ज्या वेळेला त्यांनी गंगेला आपल्या जटेमध्ये घेतलं त्याला अनुसरून आपण संपूर्ण सजावट इथं केलेली आहे। वरच्या संपूर्ण कळसापासून आपण सुरुवात केली तर रुद्राक्षाच्या आकाराचा मोठा डोम आपण तयार केलेला आहे, ज्याच्यावरती भगवान शंकरांची ती प्रतिमा आपण लावणार आहोत। आणि त्याच्यामध्ये जो भगवान शंकरांचा आणि गंगेचा संवाद झाला आणि त्याच्यामध्ये गणेश हृदय स्तोत्र हे ज्या वेळेला भगवान शंकरांनी गंगेला सांगितलेलं आणि त्याच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची 21 नावं आढळून आली ती प्रतिकात्मक कळसाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी घेतली। त्याच पद्धतीने खालच्या बाजूला 21 नंदी आपण या रथावरती घेतलेले आहे आणि 8 खांबांवरती उभा हा संपूर्ण रथ आपण तयार केलेला आहे। आणखी काही वैशिष्ट्य आहे या रथाची? येस, खांबांवरची जर नक्षी तुम्ही पाहिलीत तर छोटी जी फुलांची पदकं, पानांची पदकं तुम्ही पाहू शकतात, तर ते 3 पदरी बेलाच्या पानाच्या आकाराचे तुम्हाला दिसून येतील। वरच्या बाजूला गोल रुद्राक्ष तुम्ही पाहू शकतात। खालच्या बाजूला संपूर्ण रथाचा जो चौरस आहे त्याला आपण छान डायमंड शेप चौकोनी आकाराची ही नक्षी तयार केलेली आहे। बाप्पा ज्याच्यावरती विराजमान आहेत तो 6 फूट बाय 6 फुटाचा मोठा मध्यभागी डिझाईनफुल असा डॅडो आपण तयार केलेला आहे। आणि वरच्या बाजूला जिथे बाप्पा विराजमान होणार आहेत गोल घुमट असं सिलिंग आपण वरती तयार केलेलं आहे। साधारणतः किती कालावधी लागला हा तयार करायला आणि कारागीर किती होतो? आपण ऑगस्ट महिन्यामध्ये चतुर्थीला इथे सजावट विभागामध्ये कामाचा शुभारंभ केला आणि 30 पेक्षा अधिक कारागीर संपूर्ण या रथावरती कार्यरत होते। हा रथ पाहिल्यावर हे लक्षात येतं की अगदी बारीक सारीक गोष्टींचाही विचार तुम्ही केला आहे। या ठिकाणी एक ब्रेक दिसतो आहे, तो ब्रेक कशासाठी ठेवलेला आहे? त्यामागचं कारण काय? तो ब्रेक म्हणजे रथाला थांबवण्यासाठी ती संपूर्ण यंत्रणा त्याच्यामध्ये आहे। किती पिढ्या तुमचं या रथामध्ये काम करतायत रथ बनवण्याचं? त्यामध्ये काय कारण आहे का? काय वैशिष्ट्य? मी 3ऱ्या पिढीमध्ये कार्यरत आहे। मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो। माझ्या आजोबांपासून संपूर्ण कलेच्या सेवेची सुरुवात झाली। तुळशीबागेमध्ये आजोबांनी कामाची सुरुवात केली। वडील माझे गेले अनेक वर्ष दगडूशेठच्या संपूर्ण सजावटीची सेवा देत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला हे काम करायची संधी मिळत आहे। यासाठी खरंच बाप्पा चरणी खूप भाग्यवान आहे। काम करता आहात तुम्ही म्हटलं की तुम्हाला काम करण्याची संधी भेटली, काय भावना आहे? खरंच भाग्यवान समजतो स्वतःला। एक परंपरेला जपून आणि कलेची सेवा करणं आणि 14 विद्या आणि 64 कलेची जी ही देवता आहे मंगलमूर्ती मोरया, त्याच्यासाठी आपली कला आपल्याला सादर करायला मिळते, यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं असेल। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।